म्हाताऱ्याच्या खोलीबाहेर पहारा देतेस? तुम्हाला जे समजायचं ते समजा, माझी काहीच हरकत नाहीये. तुला काय वाटलं तू पहारा दिलास तर म्हातारा जिवंत राहील? म्हातारा अजून जिवंत आहे कारण मी त्याला जिवंत ठेवलाय. तुम्ही त्यांना जिवंत ठेवलंय का? इतकी वर्ष त्यांना चुकीची औषधं देत आहे, मग अजूनही तुमच्या मनासारखं का नाही घडलंय? मी तुमचा गैरसमज दूर करते. आजोबांना तुम्ही नाही वाचवत आहात. जीवन मृत्यू सगळं त्रिनयना देवी आईच्या हातात असतं. किती वेळा सांगायचं तुला? तुझ्या त्या त्रिनयना देवीपेक्षा ही देवी, ही देवी खूप मोठी आहे. तू पहारा दे नाही तर आणखी काही कर. ही देवी काय करते ना ते कळेलच तुला लवकर. रात्री झोपले होते म्हणून रिप्लाय नाही केला. थोबाड बघ, बघ जरा आरशात बघ, चेहरा, डोळे बघ. आत्तापर्यंत तुला हे कळलं नाही का ग की माझ्याशी खोटं बोलून काहीच फायदा नाहीये? हं? हे बघ इंद्राणी, आता म्हाताऱ्याला मारणं खूप अवघड झालंय. नेत्रा त्याच्या दरवाजा बाहेर पहारा देऊ नये. मी बघते काय करायचं ते. सॉरी, तुलाच काय सांगते मी. तुला तर सगळं माहीतच असणार ना. तुम्ही दोघी बोलता ना एकमेकींशी. रात्री मेसेज कशाला केला होतास ते सांग. म्हाताऱ्यापासून लांब राहायचं. काय? म्हाताऱ्याला तू काही करणार नाहीयेस. संधी मिळो न मिळो जे काही करायचं ना ते मी करेन, तू काही करणार नाहीस. अगं पण बस गप्प बसायचं. तू काहीच करायचं नाहीयेस. आता जे काही करायचं ते मी करेन आणि मी ठरवेन. कळतंय तुला? आणि जर का आतताईपणा केलास तर ही रुपाली म्हात्रे म्हाताऱ्याची ढाल बनवून समोर राहील त्याच्या. मग रडत बसशील. तुला काय वाटलं ग? तू मला धमकी दिली आहेस, माझं भांड फोडशील असं सांगितलंयस म्हणून तुझी कामं करते मी? असं नाहीये. मी तुझी कामं करते कारण त्याच्यात माझाही फायदा आहे. त्यामुळे तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरले असा गैरसमज करूनच घेऊ नकोस. ही रुपाली म्हात्रे कुणाला घाबरत नाही. अशा पोकळ धमक्यांना घाबरत बसलेस ना तर एव्हाना रस्त्यावर आले असते मी. तुला म्हातारा जिवंत नकोय ना? मरेल म्हातारा मरेल, पण मी ठरवेन तसा आणि मी ठरवेन तेव्हाच मरेल. तुझ्या कामाबरोबर माझंही काम व्हायला हवं. म्हणजेच म्हातारा मरेल पण त्याचं खापर मात्र नेत्रावर फुटेल. आणि यावर बोलणं झालंय आपलं. आणि तू त्या नेत्राच्या बोलण्यात अडकू नकोस. गोड बोलून कधी गळा कापेल ना कळणार सुद्धा नाही. आता काहीही करायचं असेल तर एक गोष्ट विचारात घेऊन कर की म्हाताऱ्याच्या मरणाचं खापर नेत्रावर कसं फोडता येईल. बाकीचं ठरवूच आपण. हे बेलचं बटन जो तुम्हाला माहितीच आहे. या रूम मध्ये तुम्ही दोघी नर्स आणि आजी सोडून इतर कोणालाही यायला अलाउड नाहीये. हो सर. आणि इफ इन केस तसं कोणी आलं तर तुम्ही हे बटन दाबाल. घरात सगळ्यांना बेल ऐकू जाईल, शिवाय आमच्या फोन्सवरती सुद्धा नोटिफिकेशन्स येतील. ओके सर. आणि तुमच्या बरोबर ज्या गौरी सिस्टर आहेत त्यांना सुद्धा हे समजावून सांगा. हो सर. आणि प्लीज
आजी सोडून इतर कोणीही या रूम मध्ये येता कामा नये. ओके सर. काय रे आदी, आज सकाळी सकाळी इथे आलेस? ते बेलचं बटन द्यायचं होतं म्हणून आलो होतो. बघतोयस ना काय काय उपद्व्याप करायला लागतायत ते. पण काय रे आदी, हल्ली तू यांच्याशी गप्पा मारायला काय येत नाहीस? नाही, आधी वरचेवर यायचास. यांच्याशी छान गप्पा मारायचास, यांचे पाय सुद्धा चेपून द्यायचास. आता वाटत नाही का यावंसं आमच्याशी बोलायला? आजोबा ज्या माणसाने मनोरमा आत्या आजीला फसवलं ती व्यक्ती तुम्हीच आहात का? काय रे, काय झालं? तुम्हाला आधी नाश्ता देऊ का आधी कॉफी घ्यावी? मी करेन. एक सांगायचं राहिलं. बोला ना. रुपालीने जर विचारलं की आपण भेटलो होतो का, तर नाही, तुम्ही नका काळजी करू, मी नाही सांगणार. त्यांनी विचारलं तर मी असंच सांगेन की आपण भेटलो नव्हतो. मी सांगितलंय तिला आपण भेटलो होतो. ग्रंथाबद्दल बोलायचं होतं म्हणून भेटलो होतो असं सांग विचारलं तर. नेत्रा, ब्रेकफास्ट रेडी आहे ना? हो, तयार आहे, देते. असं करा, तुम्ही दोघंही बसून घ्या, मी दोघांनाही वाढते नाश्ता. मला नकोय. बसा ना, कॉफी मी आणून देते. तुम्ही बसा, तुम्ही या इथे. ऐक ना नेत्रा, बसा ना तुम्ही बसा. एक मिनिट, मला नकोय काही. ते असू द्या ना, नेत्रा देईल तुम्हाला कॉफी. सॉरी, मी अचानक असं आत्या म्हणालो तुम्हाला, पण त्यात चुकीचं काहीच नाहीये ना. तुम्ही आत्याचा आहात नेत्राच्या आणि माझ्या. आत्या, बसा ना. अद्वैत साहेब बरोबरच बोललेत, तुम्ही आमच्या आत्याच आहात. आयुष्यभर कोणत्याही नात्याशिवाय एकट्याच राहिलात तुम्ही. जेव्हा एकटेपणा असतो ना, तेव्हा फक्त तोच असतो, पण जेव्हा नाती सापडतात तेव्हा सगळीच सापडतात. मी, आबा, अद्वैत साहेब, बाबा. नका काळजी करू. त्यांना आपली माणसं, त्यांची माया कधीच मिळाली नाही आहे ना. एकटेपणाची एवढी सवय झाली असेल की कोणीही नकोसच वाटत असेल. पण आता आपली माणसं, त्यांची माया मिळाली की सगळं नीट होईल.
भरवू शकते ना. आत्या असू द्या ना, नेत्रा देईल तुम्हाला कॉफी. जेव्हा माझ्या आईला आणि मला गरज होती तेव्हा कुठे होती ही नाती? नकोयत मला ही नाती. जर मी ह्या नात्यांमध्ये अडकले तर माझ्या आईच्या गुन्हेगाराला मी कधीच शिक्षा देऊ शकणार नाही. नकोयत मला ही नाती. नाती घात करतात. बोलायचं होतं. मी तुमची बाल्कनीत वाट बघतो. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. माझ्याकडेही वेळ नाही. आजपर्यंत मी तुमच्याशी कधी स्पष्टपणे बोललो नाही, पण आज बोलतो. तसं बघायला गेलं तर लोक मला मूर्ख म्हणतील, कारण जे काही घडते त्यावर मी खूप नॉर्मल विषय असल्यासारखं बोलतोय. मी समजले नाही. मला हे क्लिअर माहिती आहे, तुम्ही हे सगळं फक्त आणि फक्त रुपालीच्या सांगण्यावरनं करताय. अर्थात मी तुम्हाला पूर्णतः दोष देत नाहीये, पण तरी तुम्ही दोषी आहात आणि तुम्हालाही माहिती आहे. आजवर मी शांत बसलो कारण मला घरात कलह नको होता. नुकतंच अद्वैतचं लग्न झालं होतं म्हणून मी शांत होतो. पण आता डोक्यावरनं पाणी गेले हो. आता मी शांत नाही बसू शकत. मला सांगा, हे घर सोडून जाण्यासाठी तुम्ही किती पैसे घ्याल? तुम्ही रुपालीचं काम पैशासाठीच करता हे मला माहिती आहे, म्हणून डायरेक्टलीच विचारलं, किती पैसे घेणार? तुमच्याकरता पैसा महत्वाचा आहे. नातीगोती, भावना या सगळ्याशी तुमचा दूर दूर काही संबंध असेल असं वाटत नाही. हे बघा, माझे हात बांधेत, मी हतबल आहे याचा अर्थ मी लाचार नाही आहे. घरात वाद नको, कलह नको हा विचार मी बाजूला ठेवून काही केलं ना तर तुमचीच अवस्था वाईट होईल. एक क्षणभर असा विचार करून चला. समजा हे तुमचं घर आहे, ही तुमची माणसं आहेत, या घरातली नाती तुमची आहेत. तुम्ही असं वागायला असतात? असं काही केलं असतं? मी शांतपणे समजवतोय तुम्हाला. असं समजा की तुमचा एक भाऊ समजवतोय तुम्हाला. तुमच्या भल्याचं सांग, आणि हे पहिल्यांदा आणि शेवटचं असेल. ह्यानंतर शेखर राजाध्यक्ष काय करू शकतो हे कळेल तुम्हाला. माझे पेशन्स संपलेत आणि तुमच्यासाठी माझ्याकडे अजिबात पेशन्स नाही. तेव्हा विचार करा आणि कळवा. शेखर पद्माकर राजाध्यक्ष माझीही नाती आहेत ह्या घरात, पण त्या नात्यांनी माझ्या आईचं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे मी कुठलाही विचार करणार नाही. तुला जे करायचं ते कर आणि मला जे करायचंय ते मी करणार. हे घ्या. बाकी सगळं घेतलं? हो. पाकिट घेतलं? नाही, पाकिट राहिलं. थांब मी थांबा, मी घेते. देते मी देते. हे घे.
नेत्रा मला शिकवणं आहे सगळं. काय? एवढी एनर्जी आणतेस कुठून तू? बघाव तेव्हा घरात काहीतरी काम करत असतेस, सतत धावपळ करत असतेस, रात्रभर जागरण केलंस तू, पहाटे आजी उठल्यावर झोपलीस, तरी आत्ता एवढी फ्रेश आहेस तू. आय एम प्राऊड ऑफ यू नेत्रा, सिरियसली. पण आता आज दिवसभर झोप काढायची असतो आणि आज रात्री मी थांबणार आहे हॉलमध्ये. साहेब नाही, मी तुम्हाला काल म्हणाले नेत्रा, हे काम जर आपण करायचं असेल तर ते दोघांनी मिळून आळीपाळीने करायचं. साहेब पण नेत्रा प्लीज. येऊ का? या ना बाबा. काय झालं? मी खूप विचार केला आणि गोष्ट केली. काय? मी इंद्राणीला हे घर सोडून जाण्यासाठी पैशांची ऑफर दिली. ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आपण जो बिझनेसमध्ये कधीतरी जो मार्ग वापरतो तो मार्ग वापरावा लागेल. लवकरात लवकर इंद्राणीला बाहेरचा मार्ग दाखवावाच लागेल. साहेब पण नेत्रा, माझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही. बाबा पण अद्वैत, तू ऑफिसला निघालास ना? हो. वाटेत बोलू, चल. बाय. काय चाललंय? काही नाही, चहा करत होते. अगं मी दिला असता करू. नाही, आजींना पण हवाच होता ना, मग त्या म्हणाल्या तूच कर, म्हणून आले. काही लागलं तर सांगत जा मला. हो. पुण्याची का ग तू? नाही, नगरची. काही दिवसांपूर्वीच आले इथे पुण्यात कामासाठी. कोण कोण असतं घरी? मी, नवरा आणि 2 मुलं. 2 मुलं? हो, एक बालवाडीत आणि दुसरा 4थीत. शिकवा त्यांना व्यवस्थित. शिक्षण खूप महत्वाचं आहे. हो. नवरा काय करतो? गावी त्यांचं छोटंसं गॅरेज आहे. अशोक नाव आहे ना? गॅरेज पण नीट चालत नाही. 15 लाखाचं कर्ज आहे. हो, पण तुम्हाला कसं माहीत? नाही, मला कसं माहीत हा मुद्दाच नाहीये. काळजी वाटते ना. कसं फेडणार एवढं 15 लाखाचं कर्ज? म्हणजे तुझ्या एकटीच्या पगारावर मुलांची शिक्षणं, घरातला खर्च आणि शिवाय हे 15 लाखाचं कर्ज. काळजी घे बाई, कारण माहितीये ना, कर्ज नाही फेडता आली म्हणून आत्महत्या करतात लोक. भीती वाटते. तू तू काही असेल तर मला सांग, मी तुला मदत करू शकते. मी तुला 15 लाख रुपये देऊ शकते आणि ते परतही नाही घेणार मी, खरंच. फक्त त्यासाठी एक छोटंसं अगदीच बेसिक असं काम करावं लागेल, इतकंच. काय करावं लागेल? तू घे शांतपणे चहा. हो. गौरीताई आहेत का आजोबांजवळ? नाही, गेल्या त्या. मग आजोबांजवळ कोण आहे? आजी आहे. ताई, आजी असल्या तरी तुम्ही थांबत जा आजोबांजवळ. त्यांना एकटं नका सोडू. मी चहा घेते आणि निघते. मी आणते चहा. तुम्ही जा, आजोबांकडे थांबा. चहा झाला की मी हाक मारते ना, तुम्ही जा. बोल नेत्रा. साहेब, तुम्ही कामात आहात? हो, पण काय झालं? इंद्राणीने पुन्हा काही? नाही, तसं काही नाही आहे. ते तुम्ही बाबांबरोबर निघालात ना, त्यामुळे मला तुमच्याशी काही बोलता नाही आलं. बाबा नक्की काय म्हणाले? म्हणजे त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे?
ते म्हणाले ना, इंद्राणी आत्यांनी ऐकलं नाही तर मग तुम्ही कामावर वापरता तो मार्ग वापरावा लागेल. म्हणजे नक्की काय काय अर्थ आहे त्याचा? ते तर आमच्या बिझनेसमध्ये कधी कधी मसल पॉवर टॅक्टिक्स वापराव्या लागतात. म्हणजे म्हणजे काही माणसं असतात ज्यांना बाबा हे काम देणार आहेत, ते इंद्राणी आत्याला थोडं घाबरवतील आणि इथून जायला सांगतील.